गुड इव्हिनिंग स्टुडंट. विद्यार्थिनींनो, मागील लेक्चरमध्ये आपण ओनियन कल्टिवेशन बघत होतो. यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण रेझिंग ऑफ सीडलिंग्स, प्रिपरेशन ऑफ लँड फॉर ट्रान्सप्लांटिंग, टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग ऑफ ओनियन, ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स on flatbed methods and ridges and furrows methods, then seed rate, spacing, manuring, irrigation, intercultivation, harvesting आणि yield हे पॉईंट अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बोल्टिंग इन ओनियन, BOLTING, बोल्टिंग इन ओनियन. आता बोल्टिंग म्हणजे काय, तर यामध्ये ज्यावेळेस ओनियन किंवा कांदा पिकाची हार्वेस्टिंग स्टेज येते तर त्यामध्ये त्या दरम्यान एखादं प्रीमॅच्युअर जे सीड्स आहे त्या बल्बमध्ये तर ते प्रोड्यूस होते. त्याचं नॉर्मल लाईफ सायकल कंप्लीट व्हायच्या आधीच त्याला काय म्हणायचं आहे, बोल्टिंग म्हणायचं आहे. ठीक आहे, तुम्ही नेटला सर्च करू शकता बोल्टिंग कशा प्रकारे दिसते किंवा त्याचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ॲडमध्ये दिलेलं आहे, वेन ओनियन क्रॉप्स इज ग्रोन फॉर बल्ब. ज्यावेळेस आपण कांदा पीक हे बल्ब पर्पजसाठी घेतोय तर त्यामधलं सम प्रीमॅच्युअर सीड स्टॉक आर प्रोड्यूस. सम प्रीमॅच्युअर सीड स्टॉक्स आर प्रोड्यूस्ड बिफोर कंप्लिटिंग द नॉर्मल लाईफ सायकल ऑफ द ओनियन. त्यातलं एक स्टॉक प्रोड्यूस होते त्याचं पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट व्हायच्या आधीच. आणि अशा इमर्ज झालेल्या प्रीमॅच्युअर स्टॉकला आपण बोल्टिंग असं म्हणतोय. ठीक आहे, दिस इज नॉट डिझायरेबल बिकॉज द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द बल्ब स्टॉक. हे तसं तितकंसं डिझायरेबल नाही आहे, कारण त्याच्यामध्ये पुढची जी बल्बची डेव्हलपमेंट जी आहे जमिनीमध्ये तर ती पूर्णपणे थांबलेली असते. दीज बल्ब बिकम फायब्रस अँड लाईट इन वेट. आता हे जे बल्ब तयार होणारे असतात अशा प्रकारचे बोल्टिंगनुसार तर हे फायब्रस असतात आणि त्याचं जे वेट असते ते एकदम हलक्या प्रतीचे किंवा लाईट वेट असतात. द लीव्ज अँड बल्ब बिकम अनफिट फॉर कन्झम्पशन. त्याचबरोबर हे कन्झम्पशन पर्पजसाठी खाण्यासाठी उपयुक्त नसतात. सच बल्ब डू नॉट हॅव लॉंग किपिंग क्वालिटी. त्याचबरोबर त्याची जी क्वालिटी आहे किपिंग क्वालिटी ती लॉंग नसते किंवा ते तितकंसं जास्त टिकत नाही. The seeds obtained from such bolt is poor in germination and seedlings are very weak. यामधून त्या बोल्टमधून जे सीड्स अराईज होणार आहेत तर ते यापासून होणारं जर्मिनेशन हे पुअर असते, जर्मिनेशन वीक असते आणि ते सीडलिंगसुद्धा ते त्याचप्रमाणे वीक असतात, कमकुवत असतात. आता याच्यामध्ये रेमिडीज दिलेली आहे याच्यावरती उपाय काय, समजा असं बोल्टिंग होऊ नये म्हणून त्याच्यावर उपाय काय, तर स्प्रेइंग ऑफ 0.5% MH40 म्हणजे मॅलिक हायड्रॅझाईड, त्याला म्हटलं MH40, आफ्टर 2.5 months ऑफ ट्रान्सप्लांटिंग रिड्यूस द बोल्टिंग बाय 30%. रिड्यूस द बोल्टिंग बाय 30%. 30% हे बोल्टिंगची प्रोसेस आहे ती आपण कमी करू शकतो, रिड्यूस करू शकतो. आलं लक्षात. तर थोडक्यामध्ये बोल्टिंग म्हणजे काय, एखादी टर्म तुम्हाला विचारली जाऊ शकते. वेन ओनियन क्रॉप इज ग्रोन फॉर बल्ब सम प्रीमॅच्युअर सीड स्टॉक्स आर प्रोड्यूस बिफोर कंप्लिटिंग द नॉर्मल लाईफ सायकल ऑफ द ओनियन बल्ब इज नोन ॲज अ बोल्टिंग. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे बोल्टिंग. त्याची रेमिडीज लक्षात ठेवा. स्टोरेज ऑफ ओनियन बल्ब. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्टोरेज कसं करायचं. आफ्टर हार्वेस्टिंग बल्ब आर केप्ट इन ओपन स्पेस. आफ्टर हार्वेस्टिंग बल्ब आर केप्ट इन ओपन स्पेस. मोकळ्या जागेमध्ये 3 ते 4 दिवस आपल्याला ते ठेवायचं आहे उन्हामध्ये. ठीक आहे, अंडर सन फॉर इनिशियल ड्राईंग. सुरुवातीचं थोडंसं ड्राईंग करण्यासाठी. द डिसीज, रॉटंड अँड डॅमेज बल्ब आर सॉर्टेड आउट. आता आपल्याला याचं सॉर्टिंग करायचं आहे. यामध्ये काही डिसीज झालेले
कुजलेले असतील, काही रोग आलेला असेल, बुरशी असेल, काही डॅमेज झालेले असतील, तर हे सॉर्ट आउट करून घ्यायचे आहेत. थर्ड, द बल्ब आर देन स्टोर्ड इन कूल, ड्राय अँड व्हेंटिलेटेड स्टोअर. आता तुम्हाला माहिती आहे, जे शेतकरी आहेत कांदा पिकाचं उत्पादन घेतात, तर त्यांची जी कांद्याची चाळ असते त्या ठिकाणी ते बल्ब जे आहेत किंवा कांदे आहेत साठवून ठेवतात. तर थंड, त्याचबरोबर ड्राय हे महत्त्वाचं आहे, आणि व्हेंटिलेटेड स्टोअर, ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन आहे, पूर्णपणे हवा खेळती राहते, अशा ठिकाणी आपल्याला ते बल्ब स्टोअर करायचे आहेत. धिस स्टोअर्स हॅव सेव्हरल कंपार्टमेंट टू अवॉइड द हिपिंग ऑफ द बल्ब. आणि ज्या ठिकाणी आपण स्टोअर करणार आहोत, तर त्या ठिकाणी एकावर एक कांदे येणार नाही, ढीग होणार नाही, त्याचे सेपरेट कंपार्टमेंट असतील, एवढं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ड्युरिंग स्टोरेज द बल्ब आर इन्स्पेक्टेड रेग्युलरली अँड द रॉटन बल्ब आर रिमूव्ड अँड डिस्पोज ऑफ. आता यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण स्टोरेज करतो, तर त्यामध्ये सारखं वारंवार आपल्याला ते इन्स्पेक्ट करायचे आहेत, चेक करायचे आहेत रेग्युलरली, जेणेकरून त्याच्यामध्ये एखादा कुजलेला जो कांदा आहे तो जर असेल आणि तसाच ठेवला, तर त्यामुळे बाकीचे कांदे कुजू शकतात. त्यामुळे लगेच रॉटनिंग झालेला कांदा किंवा बल्ब आपल्याला सेपरेट करायचा आहे, काढून टाकायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. इन धिस स्टोरेज लॉस इज अबाउट 13 to 16% ड्यू टू रॉटिंग अँड ड्राईंग. ह्या स्टोरेजमध्ये जवळपास 13 ते 16% लॉस होतो. कशामुळे? तर कांद्यांचं वजन कमी होते ड्राय झाल्यामुळे, आणि रॉटिंग म्हणजेच काही कांदे कुजतात, त्यामुळे 13 ते 16% जवळपास लॉस आपल्याला त्या शेतकऱ्याला सहन करावा लागतो. In cold storage, bulb are stored at 10 degrees Celsius to 20 degrees Celsius temperature for 7 to 8 month period. आणि कोल्ड स्टोरेजमध्ये जनरली हे जे बल्ब आहेत ते 10 ते 20 डिग्री टेम्परेचरला 7 ते 8 महिन्यासाठी आपण स्टोअर करू शकतो. In Konkan area, bulbs are tied into bundle with their shoots and stored by hanging on bamboo frame. म्हणजे कोकण रिजनमध्ये, कोकण एरियामध्ये हे जे बल्ब आहेत हार्वेस्टेड झालेले, तर त्याचे जे स्टॉक्स आहेत सुकलेले, ते एकत्र बांधून त्याचे शूट्स त्याला बांबू फ्रेमला ते हँगिंग केलेले असतात. त्याच्यामुळे त्याचं स्टोरेज कालावधी आहे तो जास्त वाढतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्टोरेज ऑफ ओनियन बल्ब हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघू कल्टिवेशन ऑफ ओनियन फॉर सीड पर्पज. आपल्याला सीड पर्पजसाठी जर ओनियन कल्टिवेशन करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं? Onion bulb are produced from seed while onion seed is produced from bulb. Onion bulb are produced from seed. Onion जे बल्ब असतात ते सीडपासून प्रोड्यूस करतो, आणि त्याच प्रकारे ओनियन सीड त्या बल्बपासून प्रोड्यूस केला जातो. जनरली सीड प्रोडक्शन ऑफ ओनियन इज टेकन इन रब्बी सीझन. आपल्याला जर त्याच्यापासून बियाणे मिळवायचे असतील तर ते रब्बी सीझनमध्ये आपण कांदा पीक घेतो त्यापासून आपण बियाणे मिळवू शकतो. Preparation of land for seed purpose. Land is plowed 2 to 3 times in crosswise manner. आपल्याला जमिनीची नांगरट करायची आहे 2 ते 3दा उभी आडवी. Clods are crushed with the help of the harrow or main. आपल्याला जे क्लॉड्स आहेत ते हॅरोच्या सहाय्याने किंवा मैन ह्याच्या सहाय्याने आपण ते क्रश करून घेणार आहे, ढेकळे फोडणार आहे. Then 25 to 30 tons of FYM per hectare is well mixed into soil during harrowing. हॅरोईंग करत असताना शेवटच्या हॅरोईंगमध्ये आपण जवळपास 25 ते 30 टन FYM चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. देन
2 to 3 harrowings are done to brought the soil fine till. आणि त्यानंतर 2 ते 3 हॅरोईंग करून आपण जमीन भुसभुशीत करून घेणार आहोत. अशा प्रकारे लँड प्रिपरेशन आपल्याला करायची सीड पर्पजसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे प्लॅन्टिंग मेथड्स. प्लॅन्टिंग मेथड. Onion bulb are used as a seed material. Onion bulb are used as a seed material. The optimum time for sowing is October, as seed production is done only in Rabi season. आपल्याला जर सीड प्रोडक्शनसाठी आपण जर ओनियन बल्ब कल्टिवेट करत असू, ओनियन कल्टिवेट करत असू, तर सोईंग टाईम काय असणार आहे? ऑप्टिमम ऑक्टोबर महिन्यामध्ये, आणि ते सुद्धा रब्बी सीझनमध्ये. अबाउट 1200 to 1300 kg bulb आर रिक्वायर्ड फॉर प्लॅन्टिंग इन 1 hectare एरिया. एका हेक्टरसाठी 1200 ते 1300 किलोग्रॅम बल्ब या ठिकाणी लागणार आहेत. रिजेस are opened at 60 to 75 centimeter distance. Ridges are opened at 60 to 75 centimeter distance and bulb are planted on one side of the ridges halfway above the bottom. तर या ठिकाणी याचाच अर्थ काय? तर ज्यामध्ये आपण रिजेस तयार करणार आहोत तर त्या दोन रिजेसमधलं अंतर 60 ते 75 सेंटीमीटर इतकं असणार आहे. किती? 60 ते 75. आणि जे बल्ब आहे तर त्या रिजेसच्या एका साईडला आपल्याला प्लांटेशन करायचं आहे. एका साईडला म्हणजे एकाच बाजूला आपण प्लांटेशन करणार आहे. प्लांटेड ऑन वन साईड ऑफ द रिजेस हाफ वे अबाव द बॉटम. बॉटम जो आहे त्याच्या थोडंसं मध्यभागामध्ये आपल्याला हे प्लांटेशन करायचं आहे. ॲट ईच स्पॉट 1 bulb इज प्लांटेड ॲट 15 to 20 सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम ईच अदर. 2 बल्ब ज्या वेळेस आपण लावणार आहोत स्पॉटमध्ये तर त्या 2 बल्बमधलं अंतर किती असणं गरजेचं आहे? 15 ते 20 सेंटीमीटर. द बल्ब आर प्लांटेड आयदर बिफोर ऑर आफ्टर द इरिगेशन. यामध्ये बल्ब प्लांटेशन करत असताना आपण बिफोर इरिगेशन किंवा आफ्टर इरिगेशन प्लांटेशन करू शकतो. इरिगेशन किंवा पाणी देण्याच्या आधी किंवा पाणी देण्याच्या नंतर आपण प्लांटेशन करू शकतो. त्यानंतर आपण सीड रेट पाहूयात. सीड रेट ऑफ ओनियन फॉर सीड पर्पज इज 1200 to 1300 kg बल्ब पर हेक्टर. यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे प्लॅन्टिंग मेथडमध्ये स्पेसिंग 60 by 15 और 75 by 20. जे आपण रिजेस तयार करतो त्याचप्रमाणे 2 ओळीमधील अंतर हे 60 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधील अंतर हे 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर मॅन्युरिंग आपण पाहूयात. द डोस ऑफ FYM इज 25 to 30 tons per hectare. कुजलेलं शेणखत आपल्याला 25 ते 30 टन द्यायचं आहे. द डोस ऑफ फर्टिलायझर इज 50 किलोग्रॅम नायट्रोजन, 25 किलोग्रॅम फॉस्फरस अँड 50 किलोग्रॅम पोटॅश. 50, 25, 50. 25 kg nitrogen and all phosphorus and potash is given as a basal dose at the time of planting. प्लांटेशनच्या वेळेस आपल्याला पूर्ण फॉस्फरस आणि पूर्ण पोटॅश द्यायचं आहे आणि हाफ नायट्रोजन द्यायचं आहे. अँड रिमेनिंग 25 kg नायट्रोजन इज गिवन ॲज टॉप ड्रेसिंग 1 month आफ्टर प्लांटिंग. टॉप ड्रेसिंग म्हणजेच काय? द अप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड एज अ टॉप ड्रेसिंग. आणि उरलेला 25 किलोग्रॅम नायट्रोजनचा डोस आपल्याला पहिला डोस दिल्याच्या 1 महिन्यानंतर दुसरा डोस द्यायचा आहे. ठीक आहे. आपण मॅन्युअल. त्याच्यानंतर इरिगेशन. फर्स्ट इरिगेशन इज गिवन जस्ट बिफोर ऑर आफ्टर प्लांटिंग. फर्स्ट इरिगेशन इज गिवन जस्ट बिफोर ऑर आफ्टर प्लांटिंग. सेकंड इरिगेशन इज गिवन 3 to 4 days आफ्टर प्लांटिंग. सेकंड इरिगेशन इज गिवन 3 to 4 days आफ्टर प्लांटिंग.
Other irrigation are given at an interval of 10 to 12 days. In all, 14 to 16 irrigation are needed. पहिले इरिगेशन आपण जस्ट आफ्टर प्लांटिंग देणार आहोत. सेकंड इरिगेशन 3 ते 4 दिवसानंतर प्लांटेशन केल्यानंतर, आणि काही इरिगेशन हे आपण जे देणार आहोत नंतरचे ते 10 ते 12 दिवसाच्या अंतराने, आणि जवळपास असे आपण 14 ते 16 इरिगेशन देणार आहोत. इंटरकल्टिवेशन. Weeding is done for 2 to 3 times at 15 to 20 days interval. weeding कशी द्यायची आहे? 2 ते 3दा weeding करायची, खुरपणी करायची आहे, आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. One earthing up operation is given 1 month after planting. आणि त्यानंतर प्लांटेशन केल्यानंतर 1 महिन्यानंतर earthing up ऑपरेशन म्हणजे सपोर्ट द बेसल पोर्शन ऑफ द प्लांट, हे आपल्याला लाईट अर्थिंग ऑपरेशन 1 महिन्यानंतर प्लांटेशन केल्यानंतर आपण देऊ शकतो. त्यानंतर हार्वेस्टिंग. आता हे सीड पर्पजसाठी हार्वेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. ईच बल्ब बिअर 4 to 5 फ्लॉवर हेड, बट ऑल द फ्लॉवर हेड डझंट मॅच्युअर ॲट सेम टाईम. प्रत्येक जो बल्ब आहे त्याला 4 ते 5 फ्लॉवर बर्ड्स येणार आहेत, पण हे जे फ्लॉवर बर्ड्स आहे सगळे फ्लॉवर बर्ड ॲट अ टाइम्स मॅच्युअर होणार नाहीत. फ्लॉवर हेड्स बिगिन टू मॅच्युअर इन 90 to 105 days आफ्टर प्लांटिंग. आता हे कधी मॅच्युअर होतात? तर प्लांटेशन केल्यानंतर 90 ते 105 दिवसामध्ये, 90 to 105. हार्वेस्टिंग ऑफ ओनली फुल्ली मॅच्युअर हेड्स इज डन ॲट 3 to 4 days इंटरवल. यामध्ये जे काही पूर्ण मॅच्युअर झालेले हेड्स आहेत ते आपण 3 ते 4 दिवसाच्या अंतराने हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. इट इज कंटिन्यूड फॉर 30 to 40 days. आता यामध्ये ज्याप्रमाणे ते फ्लॉवर बर्ड्स मॅच्युअर होतील त्याप्रमाणे हळूहळू आपण मॅच्युअर झालेले फ्लॉवर बर्ड्स हार्वेस्ट करून घेणार आहोत. ही जी प्रक्रिया आहे ती 30 ते 40 दिवसापर्यंत चालू असते. The heads are dried in sun and then rubbed by hand or beaten it sticks. आता हे जे हेड्स आहे आपण हार्वेस्ट केलेले आहे याला सन ड्राईंग करायचं आहे, आणि हाताने रब करून किंवा एखाद्या कठीण टणक सरफेसवरती स्टिक करून आपण त्यातले सीड्स रिमूव्ह करू शकतो. विनोइंग इज डन टू सेपरेट द सीड फ्रॉम हस्क. आणि त्यानंतर आपल्याला ते उफणणी करून घ्यायचं आहे, विनोइंग करून घ्यायचं आहे, त्याच्यामधून हस्क आणि सीड सेपरेट होतील. त्याच्यानंतर यील्ड आहे. यील्ड ऑफ द सीड. आता ही सीडची यील्ड आहे पहा, 500 ते 600 किलोग्रॅम पर हेक्टर. अँड द ॲव्हरेज यील्ड ऑफ द बल्ब. आता याच्यामध्ये बल्बसुद्धा आपल्याला मिळणार आहेत, तर ते 5000 ते 6000 किलोग्रॅम पर हेक्टर. किती? 5000 ते 6000 इतकं आपल्याला बल्बसुद्धा यामधून मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पेस्ट ऑफ ओनियन. इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ओनियन थ्रिप्स आणि लीफ इटिंग कॅटरपिलर, आणि डिसीजेसमध्ये डॅम्पिंग ऑफ सीडलिंग ब्लाईट आणि डाउनी मिल्ड्यू. आता यामध्ये जे काही महत्त्वाचे डिसीज पेस्ट आहेत ते आपण पाहूया. ओनियन थ्रिप्स. धिस पेस्ट सक द सॅप फ्रॉम द लीव्ज ड्युरिंग नाईट अँड इन अर्ली मॉर्निंग. हे जे थ्रिप्स आहेत तर हे काय करतात? पानांमधला रस शोषून घेतात रात्रीच्या वेळेस आणि एकदम अर्ली मॉर्निंगला. व्हाईटिश स्पॉट्स आर फाउंड ऑन लीव्ज विच अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ द बल्ब. आणि यामुळे काय होते? त्याचे जे लीव्ज आहेत त्याच्यावरती पांढरे असे डाग आपल्याला दिसतात, स्पॉट दिसतात, आणि बल्बची डेव्हलपमेंट त्याच्यावरती इफेक्ट होतो. कंट्रोल मेजर काय करायचं आहे? अप्लिकेशन ऑफ थायमेट 10 ग्रॅम ॲट द रेट ऑफ 10 kg पर हेक्टर. स्प्रेइंग ऑफ डायमेथोएट 10 ml और एंडोसल्फॉन 20 ml in 10 liters of water alternately at 15 days interval and spraying 0.65% लिंडेन सोल्युशन. ठीक आहे, हे आपण पाहिले थ्रिप्स. त्यानंतर लीफ इटिंग कॅटरपिलर. लार्वे फीड ऑन लीव्ज अँड मेक द होल्स ऑन इट अँड फीड इनसाइड द लीव्ज. लार्वे फीड ऑन leaves and make the holes.
ते होल्स करतात त्या पानांच्या आतमध्ये. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे तर सेम आहे बघा. अप्लिकेशन ऑफ थायमेट 10 ग्रॅम ॲट द रेट ऑफ 10 kg पर हेक्टर. स्प्रेइंग ऑफ डायमेथोएट 10 ml और एंडोसल्फॉन 20 ml in 10 liters of water alternately 15 days interval and spraying 0.65% लिंडेन सोल्युशन. त्यानंतर आपण डिसीज पाहूया. महत्त्वाचा डिसीज आहे डॅम्पिंग ऑफ. डॅम्पिंग ऑफ कॉज बाय द एक्सेसिव्ह मॉइश्चर इन सॉईल अँड कंट्रोल इम्प्रूव्हिंग डॅमेज. एक्सेसिव्ह जर मॉइश्चर झालं आहे, ओलावा जास्त झाला तर डॅम्पिंग ऑफ हा डिसीज होतो आणि तो आपण इम्प्रूव्ह कसा करायचा तर मॉइश्चर ड्रेनेज जे आहे ते ड्रेनेज आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं आहे. सिम्पटम्स. दिस डिसीज इज फाउंड ऑन सीडलिंग्स इन नर्सरी. छोट्या रोपट्यावरती नर्सरीमध्ये जे रोपं असतात त्याच्यावरती येतो. द सीडलिंग्स टर्न येल्लो अँड रॉटेंड ॲट ग्राउंड लेवल. आपल्याला पिवळे पडतात ते सीडलिंग दिसतात आणि कुजण्याची प्रक्रिया चालू होते जमीनलगत. ड्यू टू धिस सीडलिंग्स कोलॅप्स ऑन ग्राउंड नोन ॲज अ डॅम्पिंग ऑफ. आणि त्यामुळे हे सीडलिंग्स आहे हे कोलॅप्स होते, पूर्णपणे गळून पडतात ते, त्यालाच डॅम्पिंग ऑफ म्हणतात. कंट्रोल मेजर बघा. स्प्रेइंग ऑफ 1% बोरॅक्स मिक्सचर और कॉपर ऑक्झिक्लोराइड 50 वेटेबल पावडर ॲट द रेट ऑफ 25 kg in 10 liter of water. Spraying of Bavistin at the rate of 10 gram in 10 liters of water at 15 days interval. आपण काय करायचं आहे बाविस्टिन स्प्रे करायचं आहे. त्यानंतर पुढचा डिसीज आहे सीडलिंग ब्लाइट. दिस डिसीज फाउंड ऑन लीव्स ड्युरिंग द अर्ली स्टेज ग्रोथ. हा सुद्धा अर्ली स्टेज ग्रोथला येतोय. ऑन इन्फेक्टेड लीव्स येल्लोविश अँड ब्राउनिश कलर्स पॅचेस आर फाउंड. यामध्ये पानांवरती पिवळे आणि थोडेसे ब्राउनिश कलरचे स्पॉट्स आपल्याला दिसतात. दीज पॅच एनलार्ज डे बाय डे अँड फायनली गेट रिझल्ट इन ड्राईंग ऑफ द लीव्स. हे पॅचेस हळूहळू वाढत जाऊन शेवटी ते पानं आहेत पूर्ण ड्राय होतात. त्याचं कंट्रोल मेजर काय आहे. स्प्रेइंग ऑफ 1% बोरॅक्स मिक्सचर और कॉपर ऑक्झिक्लोराइड 50 वेटेबल पावडर ॲट द रेट ऑफ 25 kg in 10 liter of water and spraying of Bavistin at the rate of 10 gram in 10 liter of water at 15 days interval. ठीक आहे. तर इथे जे आपलं ओनियन कल्टिवेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही गुगल मीटद्वारे आपण ती सॉल्व करूया. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.